आत्ताच मी रेल्वे स्टेशनला होतो. तर रेल्वे स्टेशनला जेव्हा पाहिलं तर ओला उबेरच्या गाड्या नाही आहे, तर कुठलीच कॅब तिथं अवेलेबल नाही आहे. पण काही रिक्षावाले भाऊ मात्र गाड्या चालवतात. तर त्यांनी पण बंदमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आता इथं पाहू शकता दररोज आपण गाड्या किती असतात आणि आज एकही गाडी नाही आहे. इथं पण पार्किंग असतात बघा, गाड्या कंटिन्यू गाड्या असतात उभे. या साईडला तर पूर्ण भिंतीच्या कडेला पाठीमागच्या साईडला पूर्ण लाईन लागलेली असते गाड्यांची, पण एकही गाडी तिथं अवेलेबल नाही आहे. सर्वांनी प्रतिसाद दिलेला आहे बंदसाठी. इथं पण आपण पाहू शकता समोरच्या साईडला, हे रेल्वेच्या तिथून वरून मी व्हिडिओ काढत होतो. समोर आल्याच्या नंतर पण पाहिलं मित्रांनो, तर समोर देखील आपले रिक्षावाले भाऊ जे आहेत तेवढेच तिथं भाडे घेत होते. तर असं नाही केलं पाहिजे होतं. थोडंसं त्यांनी पण धीर धरला पाहिजे 2 दिवस. इथं पाहू शकता तुम्ही, एकही कॅब नाही आहे स्टेशनच्या समोरच्या साईडला, 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या साईडला देखील. इथं ATMच्या तिथं बघा पिकअपसाठी किती जण थांबलेले असतात, वेटिंग पण करतात इथं थांबून. आणि एक सिग्नल सुटत असताना पहा रिक्षांचे किती जण रिक्षावाले जात आहेत. तर रिक्षावाल्यांनी पण सहभागी व्हायला पाहिजे, जेणेकरून त्यांचंही नुकसान टाळलं जाईल. जर आम्ही रिक्षाची भाडे जर घेऊन गेलो तर रिक्षांचा धंदा कमी होणार आहे, एवढं तरी त्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे. आणि जर आता इथं उदाहरण आहेत 2-3, जर कस्टमर जर त्या रेटने द्यायला तयार असेल तर कंपन्यांना काय फरक पडतो बरं. कंपन्यांनी देखील अशा प्रकारचे भाडे दिले पाहिजेत. त्यांनी त्यांच्या साईडनं तसं जर समजा कस्टमर बघा, कस्टमरचं म्हणणं असं असतं की जर कंपनीनं जर अंमली भाडं दाखवलं जेवढं काय असेल ते, समजा समथिंग 25 रुपये किंवा 40 रुपये, पण आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कंपनी डबल भाडं द्यायला देखील तयार आहे. म्हणजे बघा डबल म्हणजे इथं पण पाहू शकता सेम रेट आहे, भरपूर रेट असा दिलेला आहे की समजा 25 रुपये प्लस पण दिला आहे, 30 रुपये पण दिलेला आहे, तरी देखील कस्टमर ॲक्सेप्ट करतो की आम्ही तेवढं भाडं देऊ शकतो म्हणून. कंपन्यांना काय प्रॉब्लेम आहे, कंपन्यांनी देखील याच्यावरती विचार केला पाहिजे. जो परवडणारा दर आहे, असं नाही आहे की कस्टमरला देखील खड्ड्यात घातलं पाहिजे, पण ड्रायव्हरला देखील खड्ड्यात नाही घातलं पाहिजे. हा देखील विचार कंपन्यांनी केला पाहिजे आणि तसा रेट दिला पाहिजे.